मोरवा कॉन्टॅक्ट नंबर असतील बघून दादा, या दोन्ही टीमच्या कॅप्टनना जरा कॉल करा की मॅच सुरू झाले. शॉर्ट बॉल फक्त समोर खेळला जातोय. स्लोअर गोलंदाजी आहे आणि व्हेरिएशन करणारा गोलंदाज आहे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक या दोन्ही गोष्टी दिलीप करू शकतोय. मात्र हा चेंडू सरळ हाताळला होता. धावसंख्या 5. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. 4 ओव्हरची मॅच असेल. यावेळेस क्षेत्र निवडलं फाईन लेगचं आणि इथे मात्र या शेवटच्या चेंडूवर चौकार. 4 धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. धावसंख्या 9. सुहास पाटील नवीन गोलंदाज. चला चला वेळ वाचवा. आज 3 ते 4 वाजेपर्यंत आम्हाला सगळं क्लिअर करायचं आहे. संध्याकाळ आम्हाला करायची नाही आहे. टाइम लवकर आला, मला टाइमपास करू नका असं. सुहास पाटील चांगला चेंडू प्लेसमेंटच्या माध्यमातून चेंडूला खेळलं गेलं. एकदा या ठिकाणी कंप्लीट होते. योग्य ते क्रिकेट, कारण मनोज पाटील एक मोठे फटके खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांना संधी देणं हा योग्य निर्णय शशिकांत वर्धक यांचा. धावा झाल्या ते 10 धावा. पांजू स्पोर्ट्स पांजू मास्टर्स वर्सेस साई दत्त पेनकरपाडा मास्टर्स या दोन टीमच्या दरम्यान आपण ही पहिली मॅच आजच्या दिवसातील खेळत आहोत. ऑफसाईडला पुन्हा एकदा कट केलं गेलं. एकदा या ठिकाणी पूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता या ठिकाणी या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावा झाले ते 10, मात्र 12 धावा. सकाळच्या धावायला मजा येत असेल शशिकांत वर्धक. सकाळच्या धावायला खूप मजा येत असेल. थंडी आहे, गारवा आहे. धावसंख्या 12. दादा भगवान दादा लालाला जरा कॉल कर ना. ते इंटरनेटवाल्याचा इंटरनेट बंद झाले म्हणून. चांगला चेंडू आहे. इंटरनेट सेवा थोडी बंद झाली म्हणून. षटक क्रमांक 2. धावसंख्या 12. सुहास पाटील समोर आहे मनोज पाटील. ऑफसाईडला कट केलं गेलं. डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्ट्राइक एंडला थ्रो. मनोज पाटील डेंजर झोन मध्ये आहेत, मात्र फेकी थोडीशी स्लो आली. पाहता पाहता या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट जात होत आहेत. धावसंख्या झाली ती 14. तो चालू कर ना हो. धावसंख्या 14. मनोज पाटील या ठिकाणी आपण पाहतात खेळताना दिसत आहेत आणि अपील एक लाऊड अपील केली गेली. फुल ऑफ लेन. पुन्हा एकदा अपील.
ही केली गेली त्या ठिकाणी. धावा संख्या 14, 15 धावा. लेग बायचा इशारा पंचांचा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा झाल्या त्या 15. कालच्या दिवसामध्ये देखील आपण जी सकाळची सुरुवात पाहिली होती त्या सकाळच्या सुरुवातीमध्ये 30-35 धावा या आपण सकाळच्या सुरुवातीमध्ये पाहिल्या होत्या. डावखुऱ्या खेळाडूला सर्वाधिक संधी या मैदानाच्या आतमध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली होती, कारण हवा जी आहे ती डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी अतिशय बेनिफिट देणारी हवा असते, कारण ती हवा पश्चिमेच्या दिशेने सकाळच्या दिवसामध्ये वाहत असते. आणि याचा फायदा काल बऱ्याच खेळाडूने घेतला. प्रशांत मॅन फ्रॉम मोरवा याची देखील चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती. धावा संख्या 15. रिटायरमेंट ना दीपक, पहिली स्पर्धा दमनची खेळतो खेळाडू. खास दीपकला फ्लाईटचा खर्च दिला दत्तगुरु साई दत्त टीमनं की फ्लाईटने दीपक तू ये गुजरातला ही मॅच खेळण्यासाठी. प्रमोद भोईर षटक क्रमांक 3. शॉर्ट बॉल इथे देखील हा चेंडू मात्र बीट करतोय तो मनोज पाटील आहे ना. एक चांगला खेळाडू आहे, मात्र आजचं क्रिकेट कदाचित थोडंसं वेगळं असेल. कालचं काय एकांचं रात्रीचं जागरण ते देखील महत्वाचं असेल. आणि काहीने हा विचार केला असेल की मॅच खेळायला जायचं आहे, त्याच्यामुळे काहीने ड्रिंक थोडीशी कदाचित कमी केली असेल कालच्या दिवसामध्ये. का अजून एक मॅच खेळायची उद्या रविवार आहे, आपण उद्या ग्राउंडवर एन्जॉय करू असं काहीने प्लॅनिंग केली असेल. वेलकम हेमंत सर, आपलं हार्दिक स्वागत. धावा संख्या 16. येईल इंटरनेट येईल. विशाल जास्त व्यायाम करू नको. ऑफसाईडला कट करतोय. मागे त्या ठिकाणी फिल्डर आहे धनेश. 2 धावा. विशाल जरा टीमला फोन कर तुझ्या. धावा संख्या 18. तिसरा षटक सुरू आहे. मार्गस्थ पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये आहे. स्ट्रगल करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण सुहास कडून. 2 धावा आपल्या टीमसाठी सुहासनं वाचवल्या. सकाळचा खेळ हा याच प्रकारचा खेळ असणं गरजेचं आहे. मोठे फटके थोडंसं धोकादायक ठरले सकाळच्या वेळेमध्ये या मैदानावर, आणि योग्य ते क्रिकेट दीपक कडून या ठिकाणी पाहायला मिळते. धावा झाले ते 20. याच्या नंतरच्या मॅचेस 3-3 ओव्हरच्या असतील हे आम्ही अगोदर क्लिअर करतोय. अपील केली गेली. स्विच हिट खेळायचं होतं त्या ठिकाणी. आउटसाइड ऑफ स्टंप पंच म्हणतायत. लेग बायचा इशारा. एक धावा या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावा झाले ते 21. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. चेंडू शिल्लक आहे, माफ करा. आउटसाइड लेग स्टंप. सर्वात मोठी चुकी. या 5 धावा मोजाव्या लागतील पांजू टीमला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी दिली बीट झाला, आणि इथून मात्र या 5 धावा टीम पेनकर बड्याच्या खात्यामध्ये. धावा झाल्या त्या 26. चेंडू प्रेमनाथ पाटील आणि सुरेख असा कॅच. मनोज पाटील
या ठिकाणी बाद होत आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा पळकाव्या लागल्या त्या 26 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय गणेश. वेलकम, शुभ सकाळ कैलास मात्रेजी, आपलं हार्दिक स्वागत. चला अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलर येऊ द्या. पांडव स्पोर्ट्स मास्टर्स गणेश न्यू बॅटर. धावा झाले त्या 26. अंतिम षटक तेजकुमार राऊत. चांगला चेंडू आहे. ज्याप्रमाणे दीपक यांना आज या स्पर्धेसाठी दुसऱ्या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलंय, त्याचप्रमाणे तेजकुमार राऊत यांना देखील या एका स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलंय. काल दोन्ही खेळाडू आलेत. शॉर्ट बॉल मिस्टर स्टोक आहे. राजेंद्र नाईक षटकार 6. अंदाज बांधता आला नाहीये. हा कॅच होऊ शकला असता, मात्र तो अंदाज घेता आला नाहीये कॅचचा. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्या त्या 32. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. एकच धाव या ठिकाणी देखील. धावा झाल्या तर 33. चांगल्या स्थितीमध्ये, कारण काल पहिल्या मॅचचा आपण स्कोर पाहिला तर मला 35 काहीतरी स्कोर होता पहिल्या मॅचचा. तर एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पेनकरपणा टीमला पाहतोय. प्लेसमेंट समोर खेळला, अगदी विकेटवर खेळला चेंडू. सिंगल खेळला गेला की दीपकला स्ट्राईक देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. एक मोठा खेळाडू आहे, मोठे पटके खेळू शकतोय, मात्र त्या कॅपेबलचा खेळाडू गणेश देखील आहे. मात्र गणेश सिंगल का खेळला हेच कळलं नाहीये. तो देखील मोठे पटके खेळू शकतोय, ही क्षमता आहे त्याच्यामध्ये. धावा संख्या 33. अंकुश वर्तक न्यू बॅटर. तेहतीस धावा. 33. बोल्ड ब्लॉक होल डिलिव्हरी, दांडी गोल. दीपक देखील या ठिकाणी परतीच्या मार्गी. बॅक टू बॅक दुसरा धक्का, आउट. अंतिम चेंडू असेल प्रशांत वर्तक बॅटर. नवीन खेळाडू आपण पाहतोय. चला RK मोरवा आणि ओवळा नाणेफेक करण्यासाठी या. RK मोरवा आणि ओवळा टीम. चला नाणेफेक करण्यासाठी. विशाल कुठे आहे टीम? चांगला चेंडू आहे आणि या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 33.
आणि 34 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत पांडू स्पोर्ट्स मास्टर्स या टीमला. नाही नाही 50चा आणि 45चा असला तर कुठलाही खेळाडू कुठेही राहू शकतोय. 2 50चे असल्यावर स्ट्राईक 50चा घेईल. नाही ना बरोबर आहे चालेल चालेल. एक 50चा आणि एक 45चा असला तर कुठेही 50चा राहू शकतोय.
34 धावा, 34 धावा विजयासाठी आहेत. चला चला मॅच स्टार्ट करा. शशिकांत वर्तक पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू होतोय डॉट. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न हेमंत बाबा यांचा होता. खातं उघडलं गेलं. एक धाव खात्यावर. पांडू स्पोर्ट्स मास्टर्स या टीमच्या 34 धावांचा पाठलाग करतो. स्टेट बॅट, सरळ बॅटनं सरळ फटका. प्रमोद भोईरांच्या बॅटमधून हा षटकार 6. बॉल घ्या. गेम थांबू नका. बॉल येत नसेल तर गेम थांबू नका. चला चेंडू येण्यापर्यंत वाट बघू नका. आजचा वेळ खूप महत्वाचा आहे. 3 ते 4 वाजेपर्यंत आपल्याला मॅचेस क्लिअर करायचे आहेत. शॉर्ट बॉल, आणखीन एक जबरदस्त फटका प्रमोद भोईर यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा धमाका. 2 षटकार. धावा झालेल्या आहेत त्या 13. 34 धावांचा पाठलाग करतोय पांडूचा संघ. ओ भैया जी वो अंदर बॉल गए वो जरा दे दो ना. शपथ है तुमको. अब तुमको शपथ है वो बॉल दे दो ना. हम लोग को अंदर गए हो वो बॉल दे दो ना. वो भाभी की शपथ है आपको. धावा 13. यावेळेस गॅप मध्ये आहे आणि इथे देखील या चेंडूवर चौकार. जबरदस्त बॅटिंग प्रमोद भोईर. 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या 17. अँटिक्विटी का आंटी काहीतरी कामी आली. हे दिलीता आंटी कामी आली. अँटिक्विटी. भगवान सर अपना सब सही है ना. तीखा विका तो आहेत त्या 16 धावा. 18 चेंडू 16 धावा.
लाईव्ह चालू नाही भगवंता, लाईव्ह चालू नाही भगवंता. चालू घ्या. चला लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालाय. लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालाय. पहिलं षटक संपलंय. 18 धावा फलकावर आहेत. 34 धावा हे टार्गेट पेनकरवाला टीमनं दिला आहे. पांडू स्पोर्ट्स, पांडू मास्टर्स या टीमला. शॉर्ट बॉल, एवढा मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. अंदाज 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 घेता येत नाही. पुन्हा एकदा हा कॅच होऊ शकला असता. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. बॉलर कोण आहे? दीपक. बॉलर कोण? हेमंत. धावा संख्या 22. रिकॉर्डिंग चल रही है, रिकॉर्डिंग कर रहा हूँ मैं मैच का, तो तू कैमरा घुमाते रहना. 22 धावा झाल्यात. आज भगवानाचा लुक वेगळा आहे. आज कोहली लुक. मोडव्याला फोन केलता सर, ते अजून रूमवरच आहेत. शॉर्ट बॉल ऑन साईडला फटका आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा वेगाने पूर्ण क्रीडाबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो साईपर्यंत 2 धावा. धावा झाले ते 24. 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 16. आर के मोरवा एखादा खेळाडू आला असेल तर आपल्या टीमला जरा कॉल करा. आता मी कॉल केला तेव्हा रूमवरच होते ते. ओला संघ आलाय का? ओला चंद्रशेखर ओळेकर संपूर्ण संघ आलाय. धन्यवाद. अरे हे दोन्ही संघ वेळेवर आले होते, विचार करा. हेमंत बाबा तुम्ही षटकार मारला तर बटर बाबा कडून 1 किलो शिप्या. मोरार तुला 2 किलो मिळतील. गुड कॅच दीपक. काय नाही घाबरू नको. तू शिप्या लायल्या ते शिप्या मोडल्या ते. 26 धावा झालेत आणि मॅच अजून संपली नाहीये. इथून देखील पेनकरपाडा संघ वापसी करू शकतोय. पेनकरपाडा टीमला हवेत विकेट आणि विकेट जर पेनकरपाडा टीमला काढल्या तर कदाचित ही मॅच पेनकरपाडा संघ आपल्या बाजूने वळू शकतोय. बोल्डन प्रमोद अतिशय सुंदर खेळ प्रमोद यांचा. 24 धावा आणि बटरे बाबाकडून 1 किलो शिप्या. प्रमोद तुला. दोन्ही लेजेंडरी खेळाडू. पांडूचं मास्टर्स क्रिकेट ज्या वेळेपासून सुरू झालं त्यावेळेपासून हे दोन्ही खेळाडू खेळत आहेत 40+ क्रिकेट. हे दोन्ही लेजेंडरी खेळाडू आहेत. दिलीप भोईर आणि हेमंत बाबा. 26 झालेत. 8 धावांची गरज. 13 चेंडू 8 धावा. मॅच संपली नाहीये. इथून काही चेंडू डॉट, काही विकेट. पेनकरपाडा टीम वापसी करू शकतोय. क्लीन बोल्ट. मी म्हटलं इथून काही विकेट, काही डॉट बॉल जर आले तर पेनकरपाडा संघ इथे वापसी करू शकतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का पांडू संघाला. प्रमोद भोईर यांच्या पाठोपाठ दिलीप भोईर देखील परतीच्या मार्गी. आउट.
12 चेंडू आणि 8 धावांची गरज. दीपक, हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. या ओव्हरमध्ये 3 किंवा 4 धावा जर आल्या तर नक्कीच एक वापसी असू शकेल पेनकरपाडा या टीमची. आणि कुठेतरी तो आत्मविश्वास थोडासा खाली गेलाय, तो कदाचित वाढू शकेल. त्याला टीम कॅप्टन ओला चंद्रशेखर ओळेकर आपण या इकडे. बारा चेंडू 8 धावांची गरज. पुढच्या मॅचेस 3-3 ओव्हरच्या असतील. दादा गाणी लावा, मराठी गाणी लावा, कोली गीत लाव, काय लावायचं ते लाव. आज संडे है, आज गाना बजना चाहिए. राज पाटील, चांगला फटका आहे, सिंगलचा फटका. सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतोय. 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 11. 11 चेंडू 7 धावा. आर के मोरवा टीम कॅप्टन या लवकर. स्टेट बॅट सरळ खेळाय, स्ट्रगल करावं लागेल. 1 धाव 2 धावा आणि ते 2 फिल्डर. एका साईडला प्रशांत वर्धक, एका साईडला गणेश. मात्र चेंडू काही थांबू शकलं नाही आहे. 4 धावा चौकार. 3 धावांची गरज विजयासाठी पांडू संघाला. वॉड कॅच अप्रतिम. मला वाटतं आपल्या क्रिकेटच्या जीवनामध्ये हा पहिला कॅच पकडला असेल असा गण्या. कधीच पकडला नसेल हा कॅचने. सॉलिड कॅच. सुहास या ठिकाणी बाद होतोय. अरे काय रिकाम्याला टोपण काय आणलंय, बनवायचं आहे.
झाला. टॉसबिन टेल बोललेला चंद्रशेखर होळेकर. आर के मोरवा नाणेफेक घेतो. 3 ओव्हरची मॅच. नरेश दा 3 ओव्हरची मॅच. अतिशय सुंदर सुंदर चेंडू. मॅच संपली नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 2 धावांची गरज. अंतिम षटक अजूनही बाकी आहे. 7 चेंडू 2 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे असं नक्कीच म्हणू शकेल. मात्र प्रमोद भुईर काय बॅटिंग. 8 चेंडू 24 धावा. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नक्कीच जर बांधव संघ जिंकला तर प्रमोद भुईर यांना नक्की जाईल. आणि आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच काय आहे. 2 बियरची टीम. आज अंकुश वर्तक बॉलर्स. वेलकम उत्तम दादा, हार्दिक स्वागत, शुभ सकाळ. नाही चालू लगेच थांबायचं नाही. आज थांबा काही नाही. थांबा मॅच क्रुशियल मोमेंट मध्ये इथे संधी गळवली. एक चान्स आला होता आणि त्या संधीचं सोनं करता आलं असं. वापसी करू शकला असा पेनकरपडा संघ. आणि हा चौकार, या चौकाराने या ठिकाणी विजय होतोय पांडू स्पोर्ट्स मास्टर्स. अभिनंदन पांडू स्पोर्ट्स मास्टर्स. या थोडंसं आपण मनोरंजन करूया. आमचे कलावंत उत्तम ठाकूर आहेत आणि त्यांच्या मुखातून एक मनोरंजन. या दमनच्या पावनभूमीमध्ये आपण आगरी कोळी येथे क्रिकेटची मॅच खेळायला आहोत. सर्वांचा हार्दिक स्वागत. आणि आज निरोप समारंभ घेण्याचा दिवस आहे. निरोप समारंभ घेताना कोणी जास्त बाटल्या नेऊ नका एवढीच विनंती करतो. लेणे के देणे पडतील, नाकापेक्षा नथनी माग. तर अशा तऱ्हेने आपल्या जवळच आपलं डहाणू आहे ना, डहाणूला आहे आपली महालक्ष्मी माता. येत्या हनुमान जयंतीच्या दिवशी तिथे एक आपल्या महालक्ष्मी मातेची भव्य दिव्य अशी जत्रा असते आणि ती जत्रा 15 दिवस चालते. तिथे अशा अनेक स्टॉल लावलेले असतात. ईग बिग मिग पीक. तिथे एक असतो, चलो चलो ले जाओ भाईजान पकड़ जान, चलो आ जाओ, 10 रुपये टिकट 10 रुपये टिकट. यहाँ है अभी भव्य सब मेला लगा है और यह मेले में है नेत्रा की जत्रा नहीं, यहाँ है चलो आ जाओ आ जाओ आ जाओ, 10 का 20 10 का 20 10 का 20. चलो चलो यह जीव देना खेला है यहाँ. और ये है जहरीली नागिन. अंदर जाओ 10 रुपये टिकट लो, अंदर है जहरीली नागिन. चलो आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. चलो 10 का 20 10 का 20 10 का 20 30 का 20. धन्यवाद. या सॉरी चला अशा तऱ्हेने पुन्हा एकदा महालक्ष्मीच्या जत्रेमध्ये आपण जाऊया. तिथे गेल्यानंतर एक